मागील वर्षी 2 जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते। त्यावेळी होणाऱ्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती, तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळेंच्या मंत्रिपदाबाबत झालेल्या घडामोडींबाबत केले आहे। अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिर्डी लोकसभा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 23 रोजी कृष्णाई बँक्वेट हॉल येथे पार पडला। याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी व्यासपीठावर अकोल्याचे आमदार किरण लहामटे देखील उपस्थित होते। आशुतोष दादा 2 जुलैला मी सुद्धा राजभवनामध्ये उपस्थित होतो। तुम्ही त्या दिवशी परदेशात होतात, तुमचा विमान थोडं जर वेळीच लँड झाला असतं तर आजची परिस्थिती थोडी वेगळी असती, पण देर आहे दुरुस्त आहे ते होईलच। आशुतोष दादा, किरण लहामटे साहेब, तुम्ही दोघे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहात। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं भविष्य काळामध्ये या जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम भेटावं या उद्देशाने आपल्याला या जिल्ह्यात एक मोठा नोकरी महोत्सव सुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। त्याचं सुद्धा नियोजन भविष्य काळामध्ये तुम्हाला करायचंय की महाराष्ट्रातला युवक दाखवून देणार आहे की दादानी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हे दाखवून देण्यासाठी तो मेळावा आपल्याला 11 तारखेला घ्यायचा आहे। मला विश्वास आहे की या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक त्या मेळाव्याला येतील आणि ती आणायची जबाबदारी तुम्हाला तुमची 50,000पेक्षा जास्त मार्जिनने तुम्हाला निवडून आणण्याचा आणि त्यासाठी राष्ट्रवादी युवक संघटना आजपासूनच या ठिकाणी कामाला लागेल आणि आमची तयारी पुढची आहे। त्यामुळे आजपासूनच इथं आलेल्या सर्वांनी आजपासून घरी जात असताना आपल्याला कामाला लागायचंय हा संदेश घेऊन जावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अजित पर्व संकल्प विजयाचा 2024 हा संकल्प घेऊन पुढे जायचंय। आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्याला संकल्प या ठिकाणी करायचा आहे, असा एक शब्द घेऊन किंवा आपला वचन घेऊन आपण पुढे जायचंय। आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सूरजजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला झाले। जी काही भूमिका अजितदादांनी आपल्या राज्यामध्ये घेतली, ती का घेतली, कशामुळे घेतली आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालो, ची पूर्ण कल्पना या ठिकाणी दिली। आणि उत्तर नगर मधले अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लहामटेजी यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही कामं त्यांनी केलेली आहे ती कामं आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांना करणं शक्य झालं, याची पूर्ण माहिती आपल्याला या निमित्ताने दिली। सांगायचं तात्पर्य एवढंच, 2019ची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आपण करून ही निवडणुकीला सामोरे गेले। भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक एकत्रितपणे लढवली। त्यावेळेस आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आपले प्रदेश अध्यक्ष त्यावेळेसचे होते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि ती निवडणूक त्या वेळेस आपण लढलो। निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी असेल सर्वांनी प्रचार सभा घेतल्या। आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आपले आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु राज्यामध्ये काम करत असताना आमदारांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम आपले नेते आदरणीय अजितदादांनी विविध योजनांच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध झाल्यासाठी केलं, जे काही कामं आपल्याला होताना दिसत आहे ते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून झाले। आणि म्हणून भविष्यामध्ये जरी आपल्याला
आपल्या मतदारसंघामध्ये काम करून घेण्यासाठी जर कोणी मदत करणार असेल तर ते एकमेव नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा. आणि म्हणून त्यांनी जो काय निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या बरोबर आपण त्या ठिकाणी सामील झालो आणि आपल्या मतदारसंघातील कामं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो.